मॉर्निंग. आप सभी का स्वागत आहे. आज डे 6 आणि डे 2 इन गोवा. थांबा भाई, कुठे चालले थांबा, चला स्वागत आहे. तर जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं, आपण मालवण ते गोवा मारत होतो. त्याच्यामध्ये आपला टायर पंक्चर झाला आणि हालतसुद्धा खराब झाली त्यामुळे. आणि IBWला पोचलो आपण दुपारच्या टाईमला, आणि दुपारच्या टाईमला ऊन होतं एकदम कडक. त्यामुळे आमची पूर्ण वाट लागून गेली. संध्याकाळ होता आम्ही टोटली एक्झॉस्टेड होऊन गेलो होतो. फक्त अक्षरशः ओके होते. मी डॉक्टरांनी इथे जातात टोटली एक्झॉस्टेड होतो. त्यामुळे नीट फुटेजेस नाही आले आणि मग ब्लॉग पण ठीकठाकच बनलं. ओके सांगू शकतो मी. त्यामुळे दुसरा दिवस आम्ही ती चुकी नाही केली. दुसऱ्या दिवस आम्ही दुपारी प्रॉपर रेस्ट केला, आरामात उठलो, चिल केला आणि इव्हनिंगला IBWला गेलो. आणि फुटेजेस चांगले, हा ब्लॉग चांगला बनणार आहे. तर कसा वाटला काय सांगा, लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करून द्या. चला, मी तुम्हाला जास्त डिस्टर्ब नहीं करत, भेटूया. चुम्मा. सुबह के नहीं बोल सकता मैं, सॉरी, सुबह के 10:50 हुए और अभी हम नाश्ता करके बाद में कलंगुट बीच पे जा रहे. देखते हैं वहाँ पे कैसा सीन है, क्या है. मेरे को बीच में ही रोक लिया गया है गाइज. इधर सामने इन दो प्राणियों का इरादा है कि यहाँ पे हम नाश्ता करें. तर आपण आहे ना आता इथे जवळच्याच एका लोकल कॅफेमध्ये, नाव आहे कॅफे, पण इथे सगळे नाश्त्याचे प्रकार भेटतात. जसे काही समोसा, ऑमलेट पाव, भुर्जी पाव सगळंच मिळतं इथे. फक्त नावाचं कॅफे आहे ते. आलो आहे, ब्रेकफास्ट करू आणि आपण जाऊ मस्त कलिंगड बीचला. कलिंगूट, हां तेच कलिंगड बीच. डॉक्टर आहे पण याची लायकी नाही. वाजून गेलो होते. तो हमारा यहाँ पे समोसा आ चुका है आणि एक यहाँ पे और ये 2 आ चुके हैं जी. नाश्ता येतो तोपर्यंत हे ट्राय करतो. बरं येऊन गेला. तर अशा प्रकारे आम्ही बीचवरती आलेलो आहेत नाश्ता बास्ता करून. आणि आमचे साहेबांनी, तिकडचे साहेब आहे डॉक्टर साहेब, त्यांनी हेड मसाज जे असतं काय ते एकदम चांगले उत्तम प्रकारे करून आलेले आहेत. आणि आमचे बेकार देते ना म्हटलं, युवा मंडळचे अध्यक्ष श्री अक्षय नाईक हे उत्तम प्रकारे त्यांचे बियर्डला ट्रिम, शेव काय सांगतात तुम्ही, ते सर्व करून आलेले आहेत. नहीं वो नहीं पीते हम बहुत शरीफ आदमी है. तो या प्रकारे आम्ही इकडे आलेलो आहेत. आणि बीचचं तुम्हाला दाखवतो, खूपच अति क्राऊडेड, डायरेक्ट ओव्हरली क्राऊडेड आहे. आणि मागे बघा ओव्हरली क्राऊड आहे. बघा आम्ही थोडं नाही तो ती काका खतरनाक वन साइड नागिन म्हणले कोणी. उत्तम प्रकारे हे क्लीन बोल्ड झालेले आहेत. ते तिथे चला पुढे बघ, गर्दी नाही. हा तिकडे जाऊ ना. तर खूपच जास्ती क्राऊड आहे, पण ठीक आहे. वन साइड इकडे चिल मारताय, लाटा उत्तम प्रकारे येत आहेत आणि मावशी उत्तम प्रकारे घाबरता मध्ये जात आहेत की नाही जाऊंगी सैया जी, अशा प्रकारे. आणि ते मावशी तर उत्तम प्रकारे मजा घेताना नाही, इच्छा तर नाही, साला चट्टा एक जाता. या प्रकारे आम्ही इथे एकदम चिल करणार आहेत. बस खूप ऊन असल्यामुळे थोडं चिल मारूया. तिकडे डॉक्टर दादा तेच दादा इथे, आणि आम्ही एकदम मस्त चिलमध्ये. आता दुपारी कलिंगूटला गेलो होतो. त्यानंतर आलो, फ्रेश झालो,
आणि मग आता झाले काही 5:34 झाले. त्यानंतर मग आता आम्ही शॉर्मा खाऊन घेतो. मध्ये थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे असं नाही की तू इथे फालतू का खर्च करायचा, असं त्यासाठी आम्ही इथे बाहेर खातो शॉर्मा. हॉटेल जवळच एकदम. ओके, त्यानंतर इव्हेंटला जाऊ. तर तुम्ही बघणार आज जाम मजा येणार. आज डिवाइन येणार आहे, कसं मजा येणार इव्हेंटच्या होत. भेटतो तुम्हाला नंतर. हां Bro, one flip. अरे म्हटलं एक फ्लिप मार, म्हटलं काल मारली तशी. तर खूप विचार केल्यानंतर खूपच घाम निघून आला. घाम काढला भाई. त्यानंतर फायनली शेवटी ग्लव्स घेऊनच घेतले मी अक्षयदादाकडे. रूमला जाऊन तुम्हाला फुर्सतमध्ये दाखवेल भाई. आणि त्याच्यानंतर मी त्याचा रिव्ह्यूसुद्धा देणार. बघा तुम्ही चॅनलवरती. असा कंटेंट रे, कंटेंटची कमी नाही आपल्याकडे. The first flat track champion taking home 5 lakhs and top honors at the Harley Davidson Flat Track Championship. I really feel happy for winning 5 lakh because it's a very big amount to me. So thanks all to my friends who are here. So I gave my best and won this. Nice to meet you. Congratulations! Come on, big round of applause. This is our true champion at IBW 2024, the first Flat Track Championship. हे जे आहेत ना ते समोर उभे, ते ड्रीम चेसर म्हणून आहे. त्यांचं नाव अंकित लांबा आहे. ते आम्हाला IBW इथे भेटले होते. त्यांनी त्याची बाईकचा स्टॉल लावला होता. त्यांनी ते इंडिया टू लंडन बाईकने मारलं आहे त्यांनी, सोलो राईड. हां, त्यांची KTM ड्यूक 390 ॲडव्हेंचर, KTM ॲडव्हेंचर सांगू शकतो 390वरती केलेले आहेत. ते आम्हाला भेटले होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. आवडलं आम्हाला, मला पर्सनली आवडलं. बघा पुढे तुम्ही. तुम्ही जे बघितलं ते ड्रीम चेसर आहे. त्यांनी 46 कंट्रीज ट्रॅव्हल केलेले. 1 लाख प्लस किलोमीटर्स त्यांच्या 390 KTM ॲडव्हेंचरवरती केलेले आहेत. ते आम्हाला भेटले. चांगले एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे. काही यूट्यूबर आहेत त्यांनी बघितलं पण फिरत बी नाही असेल पाहिजे त्यांचं पर्सनल. पण आम्हाला चांगलं वाटलं ते भेटले वगैरे. The only person to put us on the international map. Make some noise for Divine! छोड़े
गलियों में लॉक तब सब खो दिया, पर 2 मैंने लिए तो 10 मैंने दिया, 10 मुझसे लेकर 10 मुझे दिया, और रोई करके पहले सबको कश मैंने दिया, अब बादलों के ऊपर मैंने गेम रख दिया, अब क्वालिटी कानों से मेक इट रेन कर दिया, बस हो गया अभी सिर्फ परिवार मेरा, मेरे शनिताब हर दिन शनिवार मेरा, और डेंटिस्ट से ज्यादा मुझे गेम दाद दे रहा, अब वैक्सीन है बाहर तो मैं सबको दे रहा, मुझे गेम साथ दे रहा, जैसे लिया मैंने साथ फेरा, फिर वो मैं जानता हूँ दुनिया। Let us see all the flashlights out one time. Swing that shit. Yes, go on. की तुम्हाला ही जी व्लॉग आहे आवडली असेल. हा आपला सेकंड लास्ट व्लॉग आहे, म्हणजे गोवाचा लास्ट डे आहे आणि उद्या आपण गोवा ते नाशिक मारणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा भाई, सांगायची काय गरज पडते यार, सपोर्ट दाखवा जरा सपोर्ट. आणि ही व्लॉग सिरीज कशी वाटली असेल नक्की सांगा. आणि याच्यानंतर मी दुसरंच काहीतरी नवीन ट्राय करणार, फिरायला जायचं अजून कुठेतरी, ते तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हा समजणार. इंस्टाला फॉलो बी करून घ्या भावाला. आणि चला मी हा व्लॉग इथेच एंड करतो. आणि उद्या सकाळी आम्ही 8 वाजता ती आमची जर्नीची इतकी हालत खराब झाली होती, तुम्ही बघा, तुम्हाला आवडणार, नक्की आवडणार. चला मी हा व्लॉग इथेच एंड करतो.